मित्रांनो, ज्या मैदानाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ते मैदान म्हणजे 31 मार्चचे मैदान. त्या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे. जे म्हणजे पूर्णच झाली आहे आणि आता बॅरिकेटिंग पण पूर्ण झाली आहे आणि दादांच्या जे काही बक्षिसं होती ती बक्षिसं पण इथे मैदानात आली आहेत आणि ते बक्षिसांच्या जे गाड्यांचे स्वरूप आहे त्या आपण गाड्या वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि बऱ्याचशा लोकांचे शंका होत्या की कोणाकोणाला बाईक असणार आहे आणि जे काही गोंड्याच्या शर्यती आहेत त्या खूप साऱ्या शर्यती जमल्यात, तर त्यांच्याबद्दल पण ज्या शंका होत्या त्या शंका आपण दादांकडून जाणून घेऊन दूर करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे जे काही लकी ड्रॉच्या टायमिंग आहेत, म्हणजे ड्रायव्हरसाठी, गाडा मालकांसाठी आणि इतर लोकांसाठी जे टायमिंग आहेत ते टायमिंग पण आपण जाणून घेणार आहोत. चला दादा, नमस्कार. नमस्कार. दादा, आता 2-3 बाईट झाल्या, इतरही लोकांनी बाईट टाकल्या, कोणी शॉर्ट व्हिडिओ टाकल्या, वेगवेगळे सोशल माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सारे मैदानाची चर्चा सर्वत्र आहे. आणि आता मैदानाचं कामही तसं बघायला गेलं तर 99% पूर्णच झालेलं आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टीच्या बाबी ज्या अपुऱ्या राहिल्यात त्याचं आजपर्यंत होऊन जाईल. तर दादा, आता पूर्ण मैदानाची तयारी तर झाली, पण आता मैदान इतकं मोठं आहे की 11 बाईकचं थरार आहे मैदानात आणि सर्वत्र मैदानाची चर्चा आहे. तर बऱ्याचशा इतर माध्यमातून किंवा लोकांच्या याच्यातून मी ऐकलंय की मैदानाला राजकीय पाठिंबा असेल किंवा दादांना थोडीफार बाहेरून मदत झाली असेल, कारण एकट्याच्या ह्याच्यावर इतकं मोठं मैदान यशस्वीरित्या पार पाडणं अवघड आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? एवढंच सांगेल, परिसरामधून मदत आली किंवा इथून कुठून आली तर त्यांना कमी मला अनाउन्समेंट करून सांगावं लागणार, मला ही मदत दिली किंवा बॅनर वरती मला लावावं लागणार, काय नाही असणारच ना. बरोबर. आणि मी आता किती जर की बोललो नाही तर ते आपोआप उपलब्ध होणारच आहे ना. बरोबर. मी एवढंच सांगेल का महाराजांसाठी माझ्यासारखं कोणच नाही. मी बस एवढंच सांग, बाकी काय नाही. बरं. आणि मी आता नाही करत, 26 वर्षाला करतो. बरोबर. काय कुठली गोष्ट करायची म्हटलं ना तर त्या गोष्टीचं येड पाहिजे माणसाला आणि त्या गोष्टीसाठी तो येडा पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला, भले त्यांच्या टायमाला आपण नव्हतो, बरोबर. परंतु त्यांनी जो आदर्श करून दिलेला आहे, त्यांनी जो इतिहास घडून दिलेला आहे, त्याच्यातून आपण जाणलेलं आहे का कुठल्याही गोष्ट करायची असेल तर माणूस पहिल्यांदा तेव्हा येडा लागतो त्यासाठी. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पण आम्हाला तेच शिकवलंय का माणूस येडा असल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही. आणि जयंती बोललं तर मी त्या याच्यासाठी येडा आहे पूर्ण. आणि राहिला इतर काय कार्यक्रम असतात तर मी म्हटलो असतो ठीक आहे, जे लोक बोलतात ते बरोबर आहे गोष्ट, परंतु शिवजयंती मी वसुली करून शिवजयंती कधी साजरी करत नाही. मला आत्ताच नाही, जवळजवळ 26 वर्ष झाली आता वसुली करून मी अजिबात कधी शिवजयंती साजरी केली नाही. माझ्या बाजूला आजूबाजूला अनेक फार्म हाऊस आहेत, नाही म्हणलं तरी 500च्या वरती फार्म हाऊस माझ्या ग्रामपंचायतमध्ये असतील. या 25 ते 30 वर्षामध्ये एकाने तरी येऊन सांगायचं का सुदाम पवलेन माझ्याकडनं असं डोनेशन नेलेलं आहे, तर बाकी तो विषय संपलेला आहे. इथून कुठून आली तर त्यांना कमी मला अनाउन्समेंट करून सांगावं लागणार, मला ही मदत दिली किंवा बॅनर वरती मला लावावं लागणार, काय नाही असणारच ना. बरोबर. आणि मी आता किती जर की बोललो नाही तर ते आपोआप उपलब्ध होणारच आहे ना. बरोबर. मी एवढंच सांगेल का महाराजांसाठी माझ्यासारखं कोणच नाही. मी बस एवढंच सांग, बाकी काय नाही. आणि मी आता नाही करत, 26 वर्षाला करतो. आता चर्चा होणारच, कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढं मोठं मैदान होतंय. माझं एक पहिल्यापासून असं आहे का मी इतर जे करतो ना ते मी करत नाही. मी काहीतरी वेगळं करतो जेणेकरून लोकांना ते पटलं पाहिजे, लोकांनी ते घेतलं पाहिजे. या हिशोबाने मी जायचं असतो लोकांच्या पुढे. मी पहिल्यांदा तुमच्या पुढे बाईट दिली त्यावेळेस मी सांगितलं 7 बक्षिसं मी लावतोय. त्याच्यानंतर मी नियोजन केलं, लक्षात आलं माझ्या मी कुठेतरी कमी देतोय, म्हणजे अजून बऱ्याच लोकांना आपण देऊ शकतो, म्हणून मी ती बक्षिसं नंतर वाढवलेली. राहिला बक्षिसं देण्याचा विषय, तर मी नक्की सांगेल की बाहेरचं सोडा पण माझे नाते 1-2 आहेत. मग टाकवेचे होते, बालुडीचे नातेवाईक होते, असे त्यांनी मला दिलेली ऑफर का बाबा आम्ही मदत करतो. तर मी त्यांना बोललो आपण बघूया काय. पण मी खरं सांगतो, मी त्यांना काल पण सांगितलं का नकोय, माझी जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत मी करणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने ते अक्षरशः मला जसं प्रसन्नच आहेत. त्यांच्या कृपेने मी शिवजयंती अगदी न कुणाकडनं घेता मी स्वतः ही साजरी करतो. तसं बघायला गेलं तर एक वैयक्तिकरित्या जसं तुम्ही इतर कार्यक्रम सांस्कृतिक भरवता, तसा हा शेतकऱ्याचा खेळ तुम्ही जेवढा तुमच्या ह्याने होता येईल तेवढा मोठ्यात मोठा खेळ भरवण्याचं तुम्ही आयोजन केलंय. आता दादा, आपल्या मैदानाला येण्यासाठी बरेच भागातून गाड्या येणार आहेत. तसं झालं तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून, विविध जागेवरून, जिल्ह्यातून गाड्या येणार आहेत. तर त्यांना येण्यासाठी रूट कसे असणार आहेत आपल्या मैदानात? आता मला पण बरेच ठिकाणावरून फोन आले, सातारा असेल, नाशिक असेल, चाळीसगाव असतील, कारण हे मैदान पहिल्यांदा एवढं मोठं भव्य मैदान भरलेलं आहे.
तर मला त्यांनी 2-3 प्रश्न विचारले, नक्की बाईक म्हणजे नक्की काहीकांची जी इच्छा आहे बाईक आम्हाला भेटो नाही भेटो, पण आम्हाला या मैदानात यायचं. यायचं बरोबर आहे. कारण बाईक तर आपण 11 दिलेले आहेत. हो. इथं अनेक जोड्या येणार आहेत, अनेक गाडा मला घेणार, त्यांना प्रत्येकाला बाईक भेटणार नाही. नाही. पण असं काय नियोजन आहे का असं काय सर्वांना ओढ लागले? मला स्वतःला पण विचार पडला. आता पण सुद्धा मी जाऊन बघितलं पाठीमध्ये, नाही म्हणलं तरी 400-500 लोक अशी तिथं आता या टायमाला आहेत, हा. काही संबंध नसेल. म्हणून मला पण आश्चर्य वाटलं की एवढं कसं काय आहे? तर त्याचं कारणच हे का पहिल्यांदा हे चांगल्या प्रकारचं नियोजन लोकांना दिसतंय. बरोबर. गाडा मालकांना असो, प्रेक्षकांना असो, त्यांना ती उत्सुकता लागलेली की बाबा उद्याचं मैदान खरोखर चांगलं होणार आहे, आपण तिथं जावं. तर जे सातारा पुण्या साईडने येणार आहेत त्यांना तर खोपोली बायपास आल्यानंतर कर्जतवरनं कडावला यायला भेटते. ठाणा डोंबिवली यांना तर सांगायला नको, नेरळ मार्गे आले, पनवेल मार्गे आले तरी ते कर्जतवरनं कडावला येऊ शकतात. बदलापूर मार्गे जर का एमआयडीसी रोडने आले तर ते नेरळवरनं पिंपरी स्टेशनवरनं इकडं पाठीमधनं डायरेक्ट इकडे येऊ शकतात. म्हणजे त्याला नाशिक, सातारा वगैरे आपलं नाशिक, चाळीसगाव इकडून जे जोड्या येणार आहेत त्यांनी मुरबाड मार्गे जे घाट आहेत तिकडून आले मुरबाड मार्गे सरळ ते कडावला येऊ शकतात. अशा प्रकारच्या चारही साईडनी रस्ते आहेत. म्हणजे चारही साईडने रस्ते क्लिअर आहेत, कुठेही प्रकारची ट्रॅफिक वगैरे होणार नाही. आता दादा सर्वांना माहिती आहे की तुम्ही इतर बक्षिसं ठेवलीत, पण सर्वात महत्वाची बक्षिसं म्हणजे ज्यांना प्रत्येक वेळेस बक्षिसं नसतात ती बक्षिसं तुम्ही ठेवलीत, म्हणजे ड्रायव्हर आणि प्रेक्षक. प्रेक्षकांच्या लकी ड्रॉ मध्ये तुम्ही बाईक ठेवले, तर त्याचं वितरण कसं असणार आहे आणि त्यांचं लकी ड्रॉच्या पावती वगैरे टायमिंग काय कसं काय झालंय, प्रेक्षक वर्ग भयानक म्हणजे भरपूर प्रमाणात येणार आहे. हो. त्याची आता तर मोज मी सांगू शकत नाही, पण माझा अंदाज आहे कमीत कमी 30,000च्या वरतीच प्रेक्षक येणार. हो, 100%. मला फुल गॅरंटी. म्हणून आम्ही आता ते नियोजन केलेलं आहे का जे प्रेक्षक 12च्या आतमध्ये येतील बरोबर. ते जे नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठीच ती लकी ड्रॉ मध्ये ती बाईक दिली जाईल. बरोबर. इतर लोकांसाठी वाट बघितली जाणार नाही, कारण तिथं आमची सर्व नियोजनची गडबड होणार आहे. बरोबर. म्हणून सर्व प्रेक्षकांना हीच विनंती आहे का आपण येताना 12च्या आतमध्येच यावं आणि आल्याच्या नंतर ती चिठ्ठी त्या लकी ड्रॉच्या ज्या ठिकाणी द्यायची आहे तिथं आपण ती द्यावी. 12च्या नंतर कुणाचंही नाव स्वीकारलं जाणार नाही, कारण नियोजन विस्कटलं नाही पाहिजे, हे माझी म्हणणं आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर आपल्या ड्रायव्हरांचं कसं असणार आहे की ड्रायव्हर म्हणजे आता काय होणार आहे की ड्रायव्हरांचे तसं बघायला गेलं तर आपण यादी ठेवू शकत नाही की बाबा हा ड्रायव्हर. आता कसं असतं, ड्रायव्हर काही ठराविक तू मी तुमच्या आधी मला लक्षात आला प्रश्न तुमचा का काही शिकाऊ ड्रायव्हर आहेत ते पण चिठ्ठी टाकू शकतात, पॅरा टाकायला घेतले ते पण. मी त्यांना एक प्रामाणिकपणे एक सांगाल, ही संधी काही एकच नाही, याच्यानंतर पण तुम्ही सहकार्य केलं तर माझ्यासारखा माणूस मागे पुढे बघणारा माणूस नाही. बरोबर. दुसऱ्यांदा पण येऊ शकते, परंतु तुम्ही काहीतरी कुठेतरी भेटणार आहे म्हणून भरपूर चिठ्ठ्या टाका, हे काय करू नका. जर का नाव लागलं आणि ऑब्जेक्शन घेतलं का हा कधी गाडी हुसकतच नाही तर मी त्याला ती बाईक देणार नाही. बरोबर. व्यवस्थित खरोखर तो जोड्या हुसकतोय लोकांनी पण मान्य केलं पाहिजे. बरोबर. आता बघा मी ज्या बाईक ठेवल्यात ना, लोकांनी याच्या आधीची मैदानं झाली त्याच्यामध्ये बोटं उठवली ती, म्हणजे आवाज उठवला होता का हे बरोबर नाही, नियोजन असं नाही, या आपसातच बाईक वाटल्या. माझ्या इथे होता कामा नाही. बरोबर. मी जे तुम्हाला टायमिंग दिला का दिला, मला जास्त लोक याची अपेक्षा नव्हतीच. बरोबर. जेवढे येईल तेवढ्याच्यात मला शिस्त लावायची म्हणून मी हे नियोजन केलेले आणि जेवढ्या बाईक ठेवल्यात मी ते देणार आहे, त्याच्यात कमी करणार. आता दादा मग जे आपलं नियोजन ठरलंय त्या टायमिंग मध्ये काय सुधारणा किंवा कमी जास्त काय होणार नाही, जे आहे ते सगळ्या बाईट मध्ये सांगितलं तसं. टायमिंग जो ठेवलाय तोच योग्य आहे, कारण शर्ती या लवकरच होणं गरजेचं आहे, तरच सर्व जोड्या उसकल्या जातील. प्रत्येक जोडी समजा लास्टच्या एंडिंगला काय होतं, 4च्या नंतर जवळजवळ 100-150 जोडी जमते आणि त्यातले 70-80च होते, 50-40 होईतच नाही. मग अन्याय होतो ना त्या लोकांच्यावरती. अन्याय कुणामुळे होतं, कमिटीमुळे नाही होत, पण ते सर्व कमिटीवरती लादलं जातं. ऍक्च्युली अन्याय कुणामुळे होतो, स्वतः गाडा मालकामुळेच होतो, कारण लेट येतात, नाव नोंदणी लेट होते, खाली जायला उशीर करतात, त्याच्यामुळे या गोष्टी होतात. आणि मला काय ते नियोजन बदलायचं नाही, मी नियोजन ठेवलं तेच आहे. कर्जत तालुक्यासाठी मर्यादा ती 11च्या आतलीच आहे, त्याच्यावरती मी जोडी घेणार नाही. कर्जत तालुक्याचं बैल ज्यांनी आणलंय त्यांनी कमिटीला येऊन भेटायचं आहे. नाही कमिटी तुमच्याकडे आली तरी कमिटीला येऊन भेटायचं, तुमचा माणूस द्या, आमचा बैल आलेला इथं त्याचा फोटो घ्या, त्याचं नाव नोंदून घ्या, मालकाचं नाव नोंदून घ्या, आपला नंबर द्या. हे केल्याशिवाय आम्ही त्या मालकाला शर्यतीमध्ये भाग घेऊन देणार नाही. तसंच बाहेरच्या तालुक्याचं पण तसंच ठेवलंय, 12 वर्ष ते 12च्या आतमध्ये तुमची गाडी आली पाहिजे, तुमची नोंदणी झालीच पाहिजे. बरोबर. ऍक्च्युअली तुम्हाला फिरायला लागणार ना, आमची माणसं तुम्हाला भेटतील, परंतु नाही भेटलं तर तुम्ही येऊन ते करायचं. बरोबर. आता दादा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता काय झालंय, 2 बाईट आपल्या 2-3 बाईट झाल्या इतर माध्यमातूनही लोकांकडे चर्चा केली, ती म्हणजे गोंड्यांच्या शर्यतीची. तुम्ही म्हणाले होते की 3 गोंड्याच्या वर जो शर्यत करेल त्याला बाईक. तर आता कसं झालंय की बऱ्याचशा गाड्या जमल्यात आणि लोकांनी भरमसाठ रकमेवर गाड्या जमवल्यात, कारण
मैदान इतकं मोठं पहिल्यांदाच होतंय आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या भागातून बैल आणलेली आहेत या मैदानासाठी खास. तर त्या शर्यतीबद्दल काय सांगाल की 3 गोंड्यावर जी शर्यत आहे त्याचं? नाही नाही, आता कसं आहे सांगतो. पहिले मी सुरुवात करतो, काहीतरी जमलिंग होते. मी 7 बाईक बोललो होतो, हो त्याच्यावरती 11 बोललोय, हो बरोबर. आता 3 गोंड्यावरती 20 लागू का 25 शर्ती लागू, बरोबर. मी तर 11 बाईक बोललेलो आहे. हो मी काय 12 न बोललो ना हो. 14 पण बोललो ना, तर मी या 11 बाईक देणार आहे. बरोबर परंतु खरी वस्तुस्थिती अशी आहे, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि माझं पण म्हणणं आहे की टेबलवरती ज्याची शर्यत होईल बरोबर ती ग्राह्य धरली जाईल. पण आता व्हॉट्सअपवरती जमल्यात काय हरकत नाही, शर्यतच आहे ती, बरोबर मान्य आहे आपल्याला. परंतु ते असं नियोजन होईल, समजा 3, 5 का 8 गोंड्या परत हा. ज्या शर्ती होतील हा. ते एक जागी जमा करून त्यांच्या एक लॉट काढला जाईल बरोबर. आणि 9 गोंड्या झाली तर त्याला एक काढाव केसरी म्हणून ती एक बाईक दिली जाईल. हा, म्हणजे सर्वात मोठी जी हा, शर्यत जी होईल, शर्यत मोठी होईल, मग 3 गोंड्याचे 10 झाल्या आणि 4 गोंड्याची एक झाली, एकच झाली. तर मग 4 गोंड्यावाल्याला काढाव केसरी म्हणून बरोबर. ते एक चषक दिला जाईल, एक ट्रॉफी आणि ती एक बाईक. म्हणजे जरी तुम्ही एक कबूल केली होती तरी तुम्ही एक मध्ये पण वाढ केली, कारण काढून देणार. एक सर्वात मोठी शर्यती करणाऱ्याला पण एक बाईक म्हणजे ते 11 बाईक आहेत त्या घरी ठेवणार नाही, त्या वाटणारच. पूर्ण वाटप झालं त्यांचं. 11 बाईक मी देणारच. ठीक आहे दादा. अशाच आपल्या चॅनलच्या तर्फे मी परत एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही मला जो प्रश्न विचारला, एवढं मोठं नियोजन केलेलं आहे त्याला काय बाहेरनं पाठबळ वगैरे काय, ते मी खोटं बोलणारा माणूस नाही आणि मला ते चक्केपंजे जमत पण नाही. मी 1 मिनिटात, मला जर का आज तुमच्या समोर सांगतो, परमिशन जर का भेटली नसती महाराष्ट्र शासनाची तर मी हे मैदान पण कॅन्सल केलं असतं. इतकं मी एवढं क्लिअर माणूस वागणार माणूस आहे, कारण आपलं ते जमतच नाही. म्हणून मी तुमच्या माध्यमातून परत सांगतो, अशी बरीच लोक आहेत ना माझ्या बाबतीत अफवा करणारी, पण त्यांना मला ते चांगलं ओळखून आहेत, पण अफवा करायला ते मागे पुढे ते करणारच. मी आज पण सांगतो, महाराजांच्या कार्यक्रमाला मी खोटं काम करणार नाही. हे माझ्या कष्टाचे पैसे लागलेले आहेत. मी रामाचं कुठून घेतलेलं नाही, घेणार नाही. हे माझं कष्टाचं लागले. फक्त मला एक शौक आहे, याच्यात मला एवढं तर दिसतंय का माझे गाडा मालक कुठेतरी नियोजन करतील, बरोबर आहे, पुढे कुठेतरी मला पण मदत होईल. बरोबर. बस हाच आनंद मला महत्वाचा आहे. आणि दादा, तुमचे जे प्रयत्न आहेत आणि तुमचे जे कष्ट आहे त्याला नक्कीच गाडा मालक साथ देणार आहेत. आणि त्याचं आपल्याला एक पूर्वतयारी बोललो तरी आता फाटीवर 400-500 लोक सहजरित्या असे फिरायला येतात आजूबाजूच्या गावाची. जरी शक्य नसलं तर एक राऊंड म्हणून दिवसभरातून एक जरी माणूस आपल्या फाटीवर हजरच असतो. आज तुम्ही करोड रुपयाची गाडी आणली तर कोण बघायला जाईल नाही. हो, आज मी नुसती फाटी गेली तर रोज 400-500 लोक येऊन जातात. हा, म्हणजे तोच आनंद भरपूर भेटतोय ना. आणि तोच माझी पाठिंबा. हीच इच्छा राहणार आहे का मी तुमच्या माध्यमातून जनतेच्या पुढे जातो. आता मी खरंच सांगतो, माझ्या घरी पण एवढं मी मेहनत नसेल केली किंवा हो, नक्कीच एवढी मी मेहनत आज जवळजवळ महिनाभर करतोय. नक्कीच. मी स्वतः म्हणजे माझा मोठेपणा समजेल तुम्हाला असं वाटत असेल तर, नाही दादा, बरोबर आहे. मी घरनं निघालो तर एसी लावल्याशिवाय निघत नाही. आज तुम्हाला मोठेपणा वाटत असेल, परंतु महिनाभर सांगतो, मी सकाळी 7 वाजता मैदानात येतोय, संध्याकाळी दुपारी 2 वाजता मी आंघोळीला जातो. ती पण केली तर करतो, नाही तर मग परत 7 वाजल्याशिवाय जायचं नाही. संध्याकाळी. म्हणजे पूर्ण महिनाभर जवळ मी ऊन खातोय. म्हणून सर्व प्रेक्षकांना, गाड्या मालकांना तुम्हाला विनंती आहे, हे तुमच्यासाठी केलेले, तुम्ही सर्वजण या, सर्वांनी आनंद घ्या आणि मला सहकार्य करा. आणि तुम्ही पण या नियोजनाचा, हे जे स्पर्धा ठेवल्यात याचा फुल आनंद लुटा आणि हे मैदान सक्सेसफुल करा, अशीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बस. आणि परत एक विनंती अशी करतो, येणाऱ्या प्रेक्षकांनी फाटीच्या आतमध्ये याचाच प्रयत्न करू नये. बरोबर. कारण मी तुमची सोय एवढी चांगली केलेली आहे का तुम्हाला महाराष्ट्रात, मी सांगतो आता चाटी रुकून, का महाराष्ट्रात कुठेच तुम्हाला बघायला भेटलं नाही अशी सोय आणि अशी मैदान. कुठेही उभं राहिलं तरी. म्हणून तुम्हाला विनंती आहे का बॅरेकच्या आतमध्ये आणि जिथं आम्ही मातीचं बॅरेक केलेलं आहे त्याच्यावरती चढून खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुमचा अपमान होईल आणि आमचा पण तिथं कुठंतरी युगतुकाला जाईल. असं काही करू नका, कारण असं करणाऱ्याला आम्ही करून देणारच नाही, कारण शिस्त मला ही मोडून द्यायची नाही. बरोबर. कारण प्रत्येक गाडा मालकाला न्याय मिळाला पाहिजे. कारण मी बघतोय तुमच्या माध्यमातून, मी परत एकदा सांगतो मित्रांनो, जे मालक, बैलगाडा मालक आहेत ते अक्षरशः स्वतःच्या मुलाला पोसत नाही व्यवस्थित, त्या बैलाने एवढा जीव लावतात आणि ते बैल तुमच्यामुळं कमी पडतात कुठेतरी. म्हणून माझी विनंती आहे, मी जी मेहनत खास याच्यासाठी घेतले का त्या बैलांना ओपन पळू दे, पहिल्यांदा संधी मिळू दे, ओपन पळू दे. ज्याचं व्यवस्थित पल्ला आहे तो समोर वाघ दिसेल. बरोबर. तुम्ही कोल होऊन अडवू नका कुणाला. बरोबर आहे. आणि जो कोल आहे त्याला वाघ होण्याची संधी देऊ नका. म्हणून हे मैदान मी क्लिअर ठेवलेलं आहे. म्हणून हात जोडून सगळ्यांना विनंती आहे का हे मैदान एकदम क्लिअर, एकदम तांदळातल्या खड्यासारखं क्लिअर होऊ दे. बरोबर. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. म्हणून प्रत्येक बैलाला पळण्यासाठी हे सुटेबल मैदान मी केलेलं आहे. आणि तुमच्या माध्यमातून परत एकदा सर्व प्रेक्षकांना आणि गाड्या मालकांना विनंती करतो, येऊन तुम्ही वेळेवरती येऊन आपला आनंद लुटा. धन्यवाद.